शकता आकडे शिवाय भिंत तोडता. ही बघा मातीची भिंती अशी होते पहिल्यांदा. कशी बांधायचे बघा पहिल्यांदा. हे कशी या करत असतील ना, हे कशी लिपत असतील भिंत घालताना. अरे 2-2 दिवस कुठून ठेवतो लागतं 8 दिवस पाहून. त्याच्यानंतर 2च फूट व्हायचं त्याच्यावर ना पाका मध्ये ह्या मारी आणि एक दिव कसं होय बघ. होय ना, भारी आहे. किती माती लागत असत ना. मग एका कोपऱ्याची माती आहे ते बघ तसे पावे घातलेले तसे तसे येतोय तुका तुकडे तुकडे ते बघ. कशी भिंती घालायची ते बघा पहिल्यांदा. आणि किती जाड असायचे बघ. 1.5 फूट असत तेच सांगते ते. आता वेळ होते पुरे कमी बसते. मातीचा गरा आकडे बघा शिवाय त्या काढता चिऱ्या काढता. डेंजर काम आहे तुझा. सकाळपासून एवढं काढले ना चिरे. काय अंग दुखवायचं ना. आता पेकडं नाही काम करायचं आयडिया काढायचं. बस इले सकाळीच वाढलं काय असतं किती किती बोमाट रे किती इले बघ. पूर्ण मातीचा घर होता. सगळी भिंती मातीची असतात ते तोडतले. आता तुमच्याकडे पण अशी घरं असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मातीची घरं असतील तर. आत्ताच देवपूजा वगैरे झाली आणि आज क्लास असा. आज गुरुवार असतो तर कधी क्लास असतं माझं भाजीनं असं. आज भाजीनं क्लास घेतलं. तर आत्ता पत्यांच्या घरात जातो जरा पेटी वगैरे वाजू. तर आज काही काम होतचं नाही तसं. मग घराकडे येल्याच्यानंतर मी क्लासवर नाही येल्याच्यानंतर बघूया एखादं गणपती भरून ठेवू घेऊ. इकडे वातावरण मला आज मस्त वातावरण आहे. वाऱ्या बिरा भारी आहे. मस्त वाटतं आज आपलं वातावरण. दुपार झालेली असं आणि प्रॅक्टिस वगैरे पण करून झाली. आता घरात जाते. शिवमेस्त्री काही सांगतात माहिती सांगतात. 2 फुटाची येते बघ. काय घालीत बघ कशी रची तेव्हा 1-1 फुटा 2-2 फुटाचे. 8 दिवस झालो का पाव बंद करायचा का परत चढीत नाही रे का परत ती कुसत ठेवत 8 दिवस काय दुसऱ्या कामावर चालली का परत दगड काढणार. ते होल कसलो हो ते असत का काय नाही. आणि म्हणे कधी 5 वाजता काय होती काय होती काय होती. बारीक टबी होता केवढी बारकी होती. होती तिला मारून पारे मारली ती 2 तुकडा होती. सांगतो सायडिंग करतात ना दरवाजा असता त्या फटी होती ना. सिलेंडर असतो सिलेंडर त्याच्या खाली नागिन रवली 3 ओढी. बापरे काय म्हणजे बोल काय डावच चालू धावसा तिला महाराष्ट्र चल. शिवमस्ती मग किती दिवस असतात कोण तुझ्याकडे. 2 महिने असत शकतास. मातीची कवला असत त्याच्यामुळे घरा थंड होतात. आज पूर्ण वारा आणि वातावरण एकदम बघू शकतास कसलं भारी आहे. असली मजा ही तुमका फक्त कोकणातच बघून भेटली. एवढा निसर्गरम्य वातावरण असं आमच्या गावात. वारा बिरा आज
मस्त लागतं. असं वाटतं की हैसरच बसाय थंड वातावरण फुलाचं दिवा असलं भारी आहे फुल. कसलं फुलं आहे कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगा. बघू शकताच कालचं गणपती आज सुखासाठी ठेवलेलं असं. मग आता किती मास्क आहेत बघ. म्हणजे ह्याच्यात केलं होतं काय केलं काय माहिती. मोन होतो मोन्यान काहीतरी काही ना आणले मोन्याच्या बाट नाही येला जा. कोण वर्षा वारा बघ असला आज. हा इथे कोण वर्षा होता कधी होता जिन्याची अरे माव का मास्क बघितली मोन्याच्या वाट नाही येली तो काय गेलो. मोन्याच्या वाट नाही फिरली. वारा आज भारी आहे ना. आता मी कणकवली चाललंय तू पुढे दिलाय. कुपवाड्याचा रस्ता आमचा. तर आता कुपवाड्याच्या नंदीकडे येईल आहे. गडणारी बोलली जात आहे का कणकवली जाताना गावचं भरपूर पाणी असतं खूप गावांचं. आता पाणी कमी आहे. याच्या पावसाच्या टायमात भरपूर पाणी असतं इकडे. तर मित्रांनो कन्नडी क्रॉस केलाय. आता यो कणकवली जाऊचा रस्ता हरपूर मार्गे. असा रेल्वे स्टेशनचा पूल हा डाव्या साईडला बघ शकता. इकडे रेल्वे स्टेशन आहे कणकवलीचा. रेल्वे स्टेशन मी कणकवली गेलाय आणि इकडे बघू शकता सर्कसचा शो लागलेला हा. कणकवलीत कधी येलास तर सरकारी हॉस्पिटलच्या समोरच सर्कस लागलेला दाखवतो नका. ते बघा या साईडला ना सरकारी हॉस्पिटलच्या समोरच सर्कसचा शो लागलेला आहे बघा. ब्ल्यू गोल्डन सर्कस. कधी येईलास तर या नक्की तिकडे. घरात येताना बघा कसलो आगोगानच भेटलो पण ते मारूनच टाकलं ना पहिलं.